ओके, काय काय पहिलं बघा आपण सांगितलं काय आहे आपला पॉईंट. amplitude of resultant wave produced due to superposition of two waves. Okay, काय पॉईंट आपला amplitude of resultant wave produced due to superposition of two waves. हा पॉईंट एक्झामला वारंवार विचारला जातो, अतिशय इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. सो आपण काय म्हटलं, कन्सिडर टू वेव्स, दे आर इंटरफिअरिंग वेव्स. ओके, आपण याच्यामध्ये काय म्हटलं, एक दोन वेव्स आपण कन्सिडर केल्या आणि ते एकमेकांमध्ये काय होत आहेत, इंटरफिअरिंग होत आहेत. सो कन्सिडर टू वेव्स हॅव्हिंग सेम फ्रिक्वेन्सी, त्यांची फ्रिक्वेन्सी कशी आहे, सेम आहे, बट डिफरंट एम्प्लिट्यूड्स, दॅट इज A1 and A2. सो नोट दीज वेव्स डिफर इन फेज बाय phi. So displacement of each wave at x altitude is given by y1 and y2. So according to principle of superposition of waves, आपल्याला ते काय म्हटले, इक्वेशन काय म्हटलं बघा आपण इथं, कन्सिडर टू वेव्स, दे आर इंटरफिअरिंग विथ इच अदर. दोन वेव्स आपण कन्सिडर केल्या आणि त्या दोन वेव्स काय होतात, एकमेकांमध्ये इंटरफेअर होत आहेत. बट दीज वेव्समध्ये A1 आणि A2 हे त्यांचं ॲम्प्लिट्यूड आहे, दे आर सेम फेज, दॅट इज फेज त्यांच्यामध्ये असणारा जो काय आहे तो किती आहे बघा. सो आपल्याला इथं दिलेला आहे तो फाय. ओके, सो लेट दीज वेव्स डिफर इन फेज बाय फाय. सो डिस्प्लेसमेंट ऑफ ईच वेव्ह ॲट x इज इक्वल टू 0 असताना, x इक्वल 0 असताना त्याचं प्रत्येकात असणार जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय असणार. सो y1 इज इक्वल टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, A1 sin ओमेगा टी, y2 इज इक्वल A2 sin ओमेगा टी प्लस फाय. So according to here using superposition of waves of resultant displacement. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्स जर आपण म्हटलं तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्याला माहितीच आहे. when two or more waves traveling through the medium arrive at a single point, then each wave produces its own displacement. At that point independent of the other. So therefore resultant displacement is equal to vector sum of displacements due to all the waves. म्हणजे हे सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे त्याचं. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स, हे असणारे जे काय दोन डिस्प्लेसमेंट झालेले आहेत त्या दोन्ही डिस्प्लेसमेंटचे आपण काय घेतो, ॲडिशन घेतो. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज गिवन बाय काय आहे बघा, रिझल्ट डिस्प्लेसमेंट y इज इक्वल टू y1 प्लस y2. सो y इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू काय आहे बघा, A1 sin ओमेगा टी प्लस y2 ची व्हॅल्यू काय आहे, A2 sin ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो y इज इक्वल A1 sin ओमेगा टी ॲज इट इज प्लस A2, त्याच्यामध्ये आता साइन A प्लस बी, साइन A प्लस बी म्हणजे साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. साइन ऑफ A प्लस बी म्हणजे काय, साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. त्याच्यानुसार इथं काय नाव, साइन A कॉस बी प्लस कॉस A म्हणजे कॉस ओमेगा टी प्लस साइन बी, साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी. A2 आहे असा इथं सुद्धा A2 जाणार आहे. सो y इज इक्वल टू साइन A कॉस बी प्लस कॉस A साइन बी आपण लिहिलेलं आहे. सो y इज इक्वल टू साइन ओमेगा टी ज्या लाईक टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स आपण कॉमन घेतो. सो याच्यामधून साइन ओमेगा टी आहे, सो टेकिंग आउटसाइड. सो इनसाइड काय राहणार बघा, A1 प्लस A2 कॉस फाय प्लस नेक्स्ट पुढं बघा, दिसते का तुम्हाला. ओके, सो नेक्स्ट काय केलं आपण, याच्यामध्ये A2 cos ओमेगा टी sin phi as it is म्हणजे A2 sin phi cos ओमेगा टी. सो इफ वी राईट, समजा आपण जर असं कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं बघा, इफ वी राईट A1 प्लस A2 cos phi, समजा हा A1 प्लस A2 cos phi इज इक्वल टू काय असेल, A cos theta, याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर असणारा हा A2 sin phi, याला म्हटलं आपण A sin theta, याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. ओके, काय म्हटलं बघा, A1 प्लस A2 cos phi म्हणजे A cos theta आणि A2 sin phi म्हणजेच A sin theta. सो हे इक्वेशन कसं होईल आपल्याला बघा. सो द इक्वेशन बिकम्स
सो वी गेट, ओके, हे इक्वेशन कसं झालं बघा. सो वी गेट y इज इक्वल टू a1 प्लस a2 cos फाय होता, त्याच्याऐवजी मी काय घेतला a cos थिटा. बघा होता का, बघा इकडं आहे का a1 प्लस a2 cos फाय इथं, ओके. त्याच्याऐवजी आपण काय घेतलं बघा इकडं y इज इक्वल टू a cos थिटा. त्यानंतरचा असणारा जो साइन ओमेगा टी आहे तो बघा आहे असा, प्लस काय केलं a2 साइन फाय म्हणजे a साइन थिटा कॉस ओमेगा टी, a साइन थिटा कॉस ओमेगा टी, ओके, आहे असं आपण लिहिलेलं आहे. सो y इज इक्वल टू, हेच म्हणजे काय झालं आपलं साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सो साइन ऑफ ए प्लस बी, याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. सो हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे. सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट इट्स रिझल्टंट एम्प्लिट्यूड. सो रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज गिव्हन बाय, सो याचं रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपण फाइंड आउट करणार आहे. सो रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज गिव्हन बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन नंबर 1 हे रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपण कसं फाइंड आउट करणार आहे. तर इक्वेशन नंबर 1 आणि 2 जो दिसतो आपल्याला त्याचं स्क्वेअरिंग करणार आणि ॲडिंग करणार, ओके. सो a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस a स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, त्याचाच पण स्क्वेअर करणार a1 प्लस a2 कॉस फायचा स्क्वेअर प्लस त्याचा पण स्क्वेअर करणार a2 साइन फायचा स्क्वेअर a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय. सो a स्क्वेअर कॉमन घेतलो, आतमध्ये राहणार साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय इज इक्वल टू फर्स्ट टर्मचा स्क्वेअर a1 स्क्वेअर 2 इंटू a1 इंटू कॉस फाय प्लस लास्ट टर्म स्क्वेअर a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस त्याच्यामध्ये s2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय ॲज इट इज. सो a स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1 असतो. सो a स्क्वेअर इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर कॉमन घेतलं कॉस स्क्वेअर फाय प्लस साइन स्क्वेअर फाय, त्याची व्हॅल्यू 1 असते. सो a स्क्वेअर इज a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस फाय प्लस a2 स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. सो a इज इक्वल, याचं वर्गमूळ a आणि याचं काय नाही बघा अंडर रूट मध्ये a1 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 into cos फाय प्लस a2 स्क्वेअर. सो दिस इक्वेशन गिव्स द रिझल्टंट एम्प्लिट्यूड, ओके. हेच इक्वेशन आपल्याला काय देतं रिझल्टंट एम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह, ओके. सो आता याच्यामध्ये काय आहेत स्पेशल केसेस आहेत, ते आपण स्पेशल केसेस पाहणार आहोत, ओके. या बाजूला स्पेशल केसेस पाहणार आहोत किंवा इथंच पाहू. थोडंसं वरचं मी काय करतो पुसतो. सो स्पेशल केसेस याच्यामध्ये फर्स्ट काय दिलं बघा, फर्स्ट पॉइंट then phi is equal to 0 when phi is equal to 0 असेल, that is the waves are in phase, that is the waves are in phase, that is the waves are in phase. समजा ते waves कसे असतील एकाच फेज मध्ये असतील, that is the waves are in phase. The resultant amplitude is, मग त्या ठिकाणचं असणार रिझल्टंट एम्प्लिट्यूड काय येईल बघा. when phi is equal to 0 that is the waves are in phase, so the resultant amplitude is, so the resultant amplitude so resultant amplitude is when phi is equal to 0,
the waves are in phase, so the resultant amplitude is, त्याचं resultant amplitude काय लिहू शकतो आपण? A is equal to under root काय फॉर्म्युला आपला a1 square plus twice a1 a2 cos phi. आता cos phi ची व्हॅल्यू काय आहे? cos 0 plus a2 square is equal to under root a1 square plus twice a1 a2 cos 0 ची व्हॅल्यू काय असते 1 plus इथे काय असेल a2 square. So a is equal to under root a1 square plus twice a1 a2 plus a2 square म्हणजेच काय हो a1 plus a2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. So square and square root cancel होईल. So a is equal to square root cancel काय राहील बघा a1 plus a2 राहणार. याचा अर्थ काय? The resultant amplitude is maximum when phi is equal to 0. म्हणजे resultant amplitude maximum असेल किंवा जर phi ची व्हॅल्यू असेल 0 असेल. If the amplitude of the two waves are equal, म्हणजे a1 आणि a2 हे दोन्ही समजा जर equal असतील, okay, that is a1 is equal to a2 is equal to a, then the resultant amplitude is twice a. Okay. If amplitude is same, just काय म्हटलं? If the amplitudes of the waves, of the waves are same, तर त्याच्यामध्ये असणारे जे amplitudes असतील वेव्हचे ते जर सेम असतील, समजा a1 is equal to a2 is equal to a असेल, so therefore a is equal to twice a. amplitude काय आहे त्याचं? twice a. काय म्हटलं बघा आपण स्पेशल केस मध्ये फर्स्ट पॉइंट आपण म्हटला. सो काय आहे स्पेशल केसचा फर्स्ट पॉइंट? when phi is equal to समजा काय असेल 0 असेल, समजा phi ची व्हॅल्यू काय असेल त्याच्यामध्ये 0 असेल, so the waves are in phase. तर phi ची व्हॅल्यू जर 0 असेल तर ते वेव्स कसे असतील? एकाच फेज मध्ये. so resultant amplitude is a is equal to under root a1 square plus twice a1 a2 cos phi plus a2 square. ओके, तर phi ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे मी काय घेतली ती cos 0 घेतली. so a is equal to under root a1 square plus twice a1 a2 cos 0 ची व्हॅल्यू किती आहे 1 plus a2 square. so a is equal to under root a1 square plus twice a1 a2 plus a2 square. त्याचं ब्रॅकेटचं एक्सपान्शन बघा a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर, a1 square plus twice a1 a2 plus a2 square. so a is equal to square root cancel a1 plus a2. ओके, आता याच्यामध्ये काय झालं? दिस इज द इक्वेशन फॉर रिझल्टंट amplitude. so resultant amplitude is maximum when phi is equal to 0. so if amplitudes of the waves are in same phase, जर दोन्ही सेम असतील, so a1 is equal to a2 असेल, तर a is equal to a1 plus a1 किंवा a plus a twice. यानंतरची आपली आहे नेक्स्ट केस. यानंतर आपली सेकंड केस आहे, ते आहे बघा when phi is equal to काय असेल? pi असेल, that is the waves are out of phase, so resultant amplitude is, ते आपण बघू. सो आता काय घेतलं बघा, phi is equal to काय घेतलं आपण तुम्हाला? सो phi is equal to समजा काय असेल? pi असेल, that is the waves are in. okay, so phi is equal to काय असेल समजा pi जर आपण घेतलं, so the waves are out of phase, so resultant amplitude is, so the waves are कसे असतील? so the waves are out of phase when phi is equal to pi. समजा phi ची आपण व्हॅल्यू किती घेतली? phi ची व्हॅल्यूज आपण किती घेतली? समजा pi इतकी घेतली म्हणजे 180 घेतली असेल. so the waves are out of phase, तर त्या वेव्स कशा होतील? आउट ऑफ फेज. so result amplitude is a1 square plus twice a1 a2 cos pi plus a2 square. so a1 square plus twice a1 a2 cos pi ची व्हॅल्यू असते -1.
सो हे काय बघा मायनस प्लस a1 a2 प्लस a2 स्क्वेअर म्हणजेच a इज इक्वल टू a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर बघा a1 स्क्वेअर twice into a1 into minus a2 minus twice a1 a2 plus last termचा स्क्वेअर minus a2चा स्क्वेअर प्लस सॉरी minus a2 त्याचा वर्ग प्लस a2 स्क्वेअर येणार आहे सो मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो सो a is equal to square root cancel a is equal to a1 minus a2 if the amplitudes of the waves are out of phase समजा आता amplitudes of the waves are same असतील so a is equal to a minus a 0 okay. So this is the amplitude is minimum when phase difference is जर समजा त्याच्यामधला जर phi चा अँगल जर pi असेल then amplitude is minimum. Okay, so this shows that amplitude A is minimum when phi is equal to pi and amplitude is maximum when phi is equal to 0. So whenever the both waves are in phase means its phi is equal to 0 then resultant amplitude is maximum, but whenever the phi is equal to pi that is they are out of phase so resultant amplitude is minimum. Okay, so there's a little. So therefore maximum amplitude is the sum of two amplitudes. Okay, म्हणजे याच्याप्रमाणेच आपण काय म्हणू शकतो thus the maximum amplitude is the sum of two amplitudes when the phase difference between the two waves is 0. Okay, समजा दोन waves मधला जर phase difference 0 असेल तर and the minimum amplitude is the difference of two amplitudes when the phase difference between the waves is pi. Okay, next आपल्याला काय बघायचं बघा the intensities of the waves are proportional to square of their amplitudes. बघा next काय point आहे the intensities of the waves are proportional to square of its amplitudes when phi is equal to 0. So I max is directly proportional to a max square म्हणजे a1 plus a2 bracket square and when phi is equal to pi असेल तर I minimum is directly proportional to a minimum that is a1 minus a2 bracket square. So therefore intensity is maximum when two waves interfere in phase while intensity is minimum when two waves interfere out of phase. Okay, so बघा काय होणार ते so intensity of waves are proportional to square of their amplitudes when phi is equal to 0. The intensities of waves काय असतात directly proportional to square of the amplitude. Intensities of waves are directly proportional to square of its amplitudes. And the intensities of waves are directly proportional to square of its amplitudes. So याच्यामध्ये मॅक्झिमम कधी when phi is equal to 0 असेल किंवा जेव्हा when phi is equal to असेल 0 असेल. So therefore intensity that is maximum is directly proportional to amplitude maximum असतो. So intensities of the waves is directly proportional to square of its amplitudes. एक मिनिट
सो बघा, so intensities of waves are directly proportional to square of its amplitude when phi is equal to 0. So maximum intensity is directly proportional to square of its amplitude. Okay. So आपण काय लिहिलं is equal to काय आहे बघा ह्याची व्हॅल्यू is equal to a1 plus a2 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर काय नेक्स्ट असेल ते 4 ओके. आणि when phi is equal to जर समजा पाय असेल आणि when phi is equal to काय असेल समजा पाय असेल then इंटेन्सिटी काय असणार त्याची मिनिमम असणार आणि डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय a minimum square. So is equal to a1 minus a2 bracket square equation number 6. जर phi is equal to pi असेल तर minimum intensity is directly proportional to its minimum amplitude. So a1 minus a2 bracket square याला आपण काय म्हणू equation number 6. So therefore intensity is maximum when the two waves interfere in phase. म्हणजे इंटेन्सिटी जे त्याच्यामध्ये असणार आहे ती इंटेन्सिटी मॅक्झिमम केव्हा असेल. So when intensity is maximum when the two waves interfere in phase, while intensity is minimum when two waves interfere out of phase. Okay. तर हे वेव्ह टॉपिक्समध्ये ऑलरेडी झालेलं आहे वेव्ह थिअरी अप्लाइड टॉपिकमध्ये. सो हे आपलं कशाचं एक्सप्रेशन झालं ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह प्रोड्यूस ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स. ओके ठीक आहे. आता अतिशय सिम्पल एक्झाम्पल 2 दिलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. सो आता हे पुस्तक आपल्या पुढं आहे, फळ्यावरती लिहित बसलं तर वेळ जास्त जाणार. सो बघा पुस्तकामध्येच एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बघा, एक्झाम्पल 6.1 आहे. डिस्प्लेसमेंट्स ऑफ टू सायनोसॉइडल वेव्स. सायनोसॉइडल म्हणजे साइन वेव्स. ओके. सो डिस्प्लेसमेंट्स ऑफ टू सायनोसॉइडल वेव्स प्रोपोगेटिंग थ्रू अ स्ट्रिंग आर गिवन बाय द फॉलोइंग इक्वेशन्स. स्ट्रिंग म्हणजे दोरी म्हणतो आपण. एक समजा काही दोरी असेल. सो डिस्प्लेसमेंट ऑफ टू सायनोसॉइडल वेव्स. मग आता दोन वेव्हचं काय होतं डिस्प्लेसमेंट होतं कसं सायनोसॉइडल वेव्हचं प्रॉपगेटिंग थ्रू अ स्ट्रिंग की ज्या दोन वेव्स स्ट्रिंगमधून जात आहेत आर गिवन बाय फॉलोइंग इक्वेशन. त्यांचं दोन्ही इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत बघा. काय आहेत त्याचे इक्वेशन. y1 इज इक्वल टू 4 sin 20x minus 30t and y2 is equal to 4 sin 25x minus 40t, where x and y are in centimeter and t is in a second. Okay. एक्स वाय डिस्प्लेसमेंट आहे जे सेंटीमीटरमध्ये दिले आहेत आणि टी सेकंदामध्ये दिलेलं आहे. आता ए काय म्हणतोय बघा, कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स. ए पॉईंट काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट करा. काय कॅल्क्युलेट करा, फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करा बिटवीन दीज टू वेव्स. या दोन वेव्समधला असणारा फेज डिफरन्स काय करा कॅल्क्युलेट करा. ॲट द पॉईंट्स एक्स इज इक्वल टू 5 सेंटीमीटर असताना आणि टी इज इक्वल टू टाईम 2 सेकंद असताना. ओके ठीक आहे. त्यानंतर बी पॉईंट काय म्हटले बघा, वेन दीज टू वेव्स इंटरफिअर. म्हणजे जेव्हा हे दोन वेव्स काय होतील एकमेकांच्यामध्ये इंटरफिअर होतील. सो व्हॉट आर द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ इंटेन्सिटी. मग त्यावेळीच्या त्याच्या असणाऱ्या मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यूची इंटेन्सिटीची किती असतील असा क्वेश्चन विचारलेला आहे. ओके बघा एक्झाम्पल अनेकदा सांगतो म्हणजे आपल्याला सोडवता येईल. काय म्हटलं बघा, द डिस्प्लेसमेंट ऑफ टू सायनोसॉइडल वेव्स propagating through a string are given by following equations. y1 is equal to 4 sin 20x minus 30t, y2 is equal to 4 sin 25x minus 40t. ओके की या ठिकाणी x आणि y आहे कशामध्ये दिले सेंटीमीटर आणि t कशामध्ये दिलेलं आहे सेकंदामध्ये. आता ए काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दीज टू वेव्स ॲट द पॉईंट्स x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड t इज इक्वल टू किती आहे बघा 2 सेकंड. आणि सेकंड म्हटलं व्हेन दीज टू वेव्स इंटरफिअर व्हॉट आर द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द इंटेन्सिटी. ओके ठीक आहे. सो आधी जे गिवन दिलेलं आहे ते आपण लिहू. गिवन काय काय दिलं बघा. सो गिवन
given. y1 is equal to काय आहे बघा 4 sin 20x minus 30t आणि त्यानंतर आहे बघा and y2 is equal to काय बघा 4 sin 25x minus 40t y1 दिलं आणि त्यानंतर y2 दिलेलं आहे. ओके, सो ए पॉइंट काय म्हणते टू फाइंड फेज डिफरन्स व्हेन x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. ओके, ए पॉइंट काय म्हणते बघा इथं ए पॉइंट. सो कॅल्क्युलेट द फेज डिफरन्स बिटवीन दिस टू वेव्स. दोन वेव्स मधला असणारा फेज डिफरन्स काढा म्हटलेला आहे. ओके, ॲट द पॉइंट्स x इज इक्वल टू 5 सेंटीमीटर असताना आणि टाइम किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये 2 सेकंड दिलेले बरोबर आहे का. So to find phase difference here, to find phase difference, याच्यामधला phase difference आपल्याला find out करायचा आहे. When x is equal to 5 centimeter, and time t is equal to किती आहे बघा 2 सेकंड दिलेला आहे. So y1 is equal to this question बघा y1 is equal to 4 sin 20 into x ची व्हॅल्यू आहे बघा 5 minus 30 into t ची व्हॅल्यू किती दिली बघा 2 सेकंड. So 4 sin 100 minus 60 is equal to 4 sin 100 मधून 60 गेले किती राहतील 40. आता हा अँगल आहे नाहीतर ह्या 4 बरोबर मल्टिप्लाय करायचं नाही. हा काय दिलेला आपल्याला अँगल. ओके, 4 sin t ची किंमत आपल्याला x ची 5 दिले 30 into t ची किंमत 2 दिले. सो आपण 4 sin 40 आपण त्याच्यामध्ये लिहूया. सो y2 is equal to काय आहे बघा 4 sin 25 into x ची व्हॅल्यू काय आहे बघा 5 minus 40 into t ची व्हॅल्यू किती आहे बघा 2. सो y2 is equal to 4 sin 25 गुणिले 5 125 minus 80. So 4 sin 5 as it is 2 म्हणजे 12 गुणिले गेले 4 राहतील. ओके, इकडचा 0 होईल. सो काय ना बघा 4 sin 45. So phase difference is 5 radian because 5 is equal to, okay, so therefore phase difference is, so phase difference is, so the phase difference काय राहिलं बघा is 5 radian. So phase difference is 5 radian because काय करायचं because 5 is equal to 45 minus 40 is equal to काय बघा 5 रेडियन येणार आहे. तसं काय हा 40 आणि हा 45. ओके, सगळ्यांना दिसते का बघा एक्झाम्पल फळ्यावरचं एक्झाम्पल. ओके, दिसतंय सगळ्यांना काय अडचण नाही दिसतंय. ओके, सो आपण तो काय करतो सबस्ट्रॅक्ट करतो. सो राहिला किती बघा 5 रेडियन. आणि सेकंड पॉईंट काय म्हटलं त्याने बी पॉईंट या ठिकाणचं काय बघा when these two waves interfere. समजा हे दोन वेव्स काय होत असतील इंटरफेअर होत असतील. So when these two waves interfere, what are the maximum minimum values of their intensity? Okay. So to find maximum minimum values of intensity, maximum and example 6.2 तुम्ही सोडवायचं आहे. नसेल सोडवणार तर आपण उद्याच्या बघणार आहे. मला तुम्ही व्हॉट्सअप करा. So to find maximum and minimum values to find maximum and minimum values, okay, of the intensity of the intensity. So to find the maximum and minimum values of the intensity, आता काय करायला का amplitude of the two waves, amplitude of the two waves, दोन वेव्हचे असणारे जे amplitude आहे
ते काय असतं बघा, आर A1 इज इक्वल टू किती दिलंय 4 सेंटीमीटर अँड A2 इज इक्वल टू दिलंय 4 सेंटीमीटर. कसं काय, सुरुवातीलाच आपल्याला त्यांनी इक्वेशन मध्ये दिले ना 4 आणि 4, हे म्हणजे काय असतं बघा, हे 4 4 अँप्लिट्यूड आहे. सो त्याच्यानुसार आपण दिलेलो 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर. सो Imax is equal to, so maximum intensity Imax is equal to काय म्हणू शकतो बघा आपण. So here to find the maximum and minimum values of the intensity, amplitude of the two waves are A1 is equal to 4 centimeter, A2 is equal to 4 centimeter. So Imax is equal to A1 plus A2 bracket square. So काय ना बघा 4 plus 4 bracket चा square. So याच्यामध्ये काय ना 4 चा square 16, okay, plus sorry 4 plus 4 8, 8 चा square 64, 8 चा square काय ना बघा 64. And when the phase difference is 0, when the phase difference काय असेल, समजा 0 असेल, then phase difference is 0 असेल, तर आता काय होईल बघा, I minimum is equal to A1 minus A2. आता हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे मगाशीच. सो 0 चा स्क्वेअर 0 आहे ना. सो when the phase difference is pi, की जेव्हा त्याच्यामध्ये phase difference काय असेल, pi असेल. सो when phase difference is pi, when phase difference is, तेव्हा त्यांच्यामध्ये असणारा phase difference किती असेल, pi. आता एक्झाम्पल 6.2 तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक, धन्यवाद.